मंडळी, मराठा आरक्षणाचा लढा संपला असं वाटत असतानाच पुन्हा एकदा महाराष्ट्र पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. 30 मे पासून आंतरवली सराटीत पुन्हा उपोषणाची घोषणा झालेली आहे आणि प्रश्न तोच, सरकारने खरंच मराठा समाजाला न्याय दिला का? 10% आरक्षण मिळालं, पण तरीही मनोज जरांगे पाटील पुन्हा आंदोलन का करतायत? आज आपण समजून घेणार आहोत सरकारने नेमकं काय दिलं आणि समाजाला अजून काय हवं आहे. नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. चला तर मग मराठा आरक्षणाच्या या संपूर्ण लढ्याचा सोप्या भाषेत हिशोब समजून घेऊया. मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा का पेटला? गेल्या 2-2.5 वर्षापासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रचंड तापलेला आहे. आंतरवली सराटीतून सुरू झालेलं आंदोलन थेट मुंबईपर्यंत पोहोचलं. लाखोंच्या गर्दीनं सरकारवर दबाव वाढवला आणि अखेर सरकारला काही मोठे निर्णय घ्यावे लागले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्यास मान्यता दिली. त्या संदर्भात GR देखील काढण्यात आला. पण इथूनच समाजात 2 मतप्रवाह तयार झाले. काहींना वाटलं की सरकारने मोठा निर्णय घेतला, तर काहींना वाटलं की अजून खरी अंमलबजावणी झालेलीच नाही. आता जरांगे पाटील यांनी पुन्हा 30 मे पासून उपोषणाची घोषणा केली आहे, म्हणजेच संघर्ष अजून संपलेला नाही. सरकारने आतापर्यंत काय दिलं तर मुद्देसूद पाहूयात. मुद्दा क्रमांक 1, मराठा समाजाला 10% SCBC आरक्षण. फेब्रुवारी 2024 मध्ये महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र 10% SCBC आरक्षण दिले. SCBC म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस, म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग. हे आरक्षण सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमध्ये लागू करण्यात आलं. त्यावेळी मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे आणि या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. आता मुद्दा क्रमांक 2, मागासवर्ग आयोगाचं सर्वेक्षण. सरकारने न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला. या आयोगाने राज्यभर सर्वेक्षण केलं आणि मराठा समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचा निष्कर्ष काढला. याच आधारावर नवीन SCBC कायदा तयार करण्यात आला. आता पाहू मुद्दा क्रमांक 3 की कुणबी नोंद शोध मोहीम. मराठा समाजाची सर्वात मोठी मागणी होती OBC मधून आरक्षण. त्यासाठी सरकारने जुन्या महसूल नोंदी तपासायला सुरुवात केली. निजामकालीन कागदपत्र, जुने दाखले, गावनिहाय रेकॉर्ड सगळं तपासलं गेलं. सरकारकडून लाखो नोंदी तपासल्याचा दावा करण्यात आला, तर मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल 58 लाख कुणबी नोंदी सापडल्याचा दावा केला. आता पाहूया मुद्दा क्रमांक 4, सगळे सोयरे मुद्द्यावर हालचाल. जर एखाद्या व्यक्तीच्या नातेवाईकाकडे कुणबी प्रमाणपत्र असलं तर त्या संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ मिळावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची होती. यालाच सगळे सोयरे मागणी म्हटलं जातं. सरकारने यासाठी मसुदा, अधिसूचना आणि अध्यादेश प्रक्रिया सुरू केली, पण याला OBC संघटनांकडून तीव्र विरोध झाला. आता पाहूया मुद्दा क्रमांक 5, विशेष अधिवेशन बोलावलं. मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर करण्यासाठी सरकारनं विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावलं होतं. या अधिवेशनात सर्वपक्षीय सहमतीने विधेयक मंजूर करण्यात आलं होतं. आता पाहूया मुद्दा क्रमांक 6, शिक्षण प्रवेशात आरक्षण लागू. 2024-25 पासून अभियांत्रिकी, वैद्यकीय, कायदा आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये SCBC आरक्षण लागू करण्यात आलं आणि अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा झाल्याचं सरकार सांगत आहे. मुद्दा क्रमांक 7, जात वैधता प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ. आरक्षण लागू झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वेळेत मिळत नव्हतं, त्यामुळे सरकारने 2025 पर्यंत मुदतवाढ दिली. मुद्दा क्रमांक 8, आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया. आंदोलनादरम्यान अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले होते. सरकारने काही प्रकरणांचं पुनरावलोकन सुरू केलं आणि सकारात्मक भूमिका घेतली. मुद्दा क्रमांक 9, न्यायालयीन लढाईची तयारी. 2018चा मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला होता, म्हणून यावेळी सरकारने नवीन डेटा, सर्वेक्षण आणि कायदेशीर मुद्द्यांच्या आधारे मजबूत तयारी केल्याचं सांगितलं. या प्रक्रियेत देवेंद्र फडणवीस यांनी कायदेशीर आणि प्रशासकीय समन्वयाची जबाबदारी सांभाळली. मग समाज अजून नाराज का? कारण आंदोलनकर्त्यांच्या मते अजूनही अनेक मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत आणि म्हणूनच पुन्हा उपोषणाची घोषणा करण्यात आली आहे. काय आहे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या ते पाहूया. मागणी नंबर 1, मराठवाड्यातील मराठ्यांना तातडीने कुणबी प्रमाणपत्र. ज्या ऐतिहासिक नोंदीमध्ये कुणबी उल्लेख आहे त्या सर्वांना लगेच प्रमाणपत्र द्यावं. मागणी क्रमांक 2, 58 लाख नोंदींना त्वरित लाभ. सरकारकडे सापडलेल्या 58 लाख नोंदीवर तातडीने कारवाई करायला पाहिजे. मागणी क्रमांक 3, सातारा गॅझेटचा GR लागू करावा. गॅझेटमधील ऐतिहासिक नोंदीवर आधारित शासन निर्णय तत्काळ लागू करण्यात यावे. मागणी क्रमांक 4, सगळे सोयरे पूर्ण अंमलबजावणी. नातेवाईकांकडे कुणबी प्रमाणपत्र असेल तर कुटुंबियांनाही त्याचा लाभ मिळावा, याची अंमलबजावणी व्हावी. मागणी क्रमांक 5, शिंदे समितीला मुदतवाढ. कुणबी नोंदी शोधण्यासाठी काम करणाऱ्या समितीचं काम सुरू ठेवावं.
मागणी क्रमांक 6, उपसमिती बरखास्त करावी. सरकारची उपसमिती समाजात फूट पाडत असल्याचा आरोप आंदोलनकर्ते करत आहेत. मागणी क्रमांक 7, आंदोलनातील सर्व गुन्हे मागे घ्यावेत. आंदोलनकर्त्यावरील सर्व गुन्हे पूर्णपणे रद्द करावेत. मागणी क्रमांक 8, स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय. मराठा आणि कुणबी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणी केली. मागणी क्रमांक 9, ओबीसी मधूनच आरक्षण. ही सर्वात मोठी आणि मूळ मागणी आहे. मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अजूनही स्पष्ट आहे. स्वतंत्र एसीबीसी नको, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे. आता सर्वात मोठा प्रश्न, सरकारने 10% आरक्षण दिलं, पण ते न्यायालयात टिकणार का? कारण महाराष्ट्रातील एकूण आरक्षण मर्यादा आधीच 50% जास्त झालेली आहे आणि हाच मुद्दा भविष्यात पुन्हा न्यायालयात मोठा वाद ठरू शकतो. तर मित्रांनो, मराठा आरक्षणाचा प्रश्न फक्त आरक्षणापुरता मर्यादित राहिलेला नाही. तो आता महाराष्ट्राच्या राजकारणाचा, सामाजिक समतोलाचा आणि भविष्यातील निवडणुकांचाही मोठा मुद्दा बनलेला आहे. 30 मे पासूनचं आंतरवलीतील उपोषण सरकारसाठी नवीन डोकेदुखी ठरणार का? की पुन्हा एकदा मोठा निर्णय होणार? तुम्हाला काय वाटतं? मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळायला हवं का? की स्वतंत्र एसीबीसी आरक्षण हा योग्य मार्ग आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इन्स्टा पेजला फॉलो करा.